नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 1.4 कंप्लीट करून झालेला आहे. आता आपण पाहूयात 1.5 example based on the application of linear equation to variables. Some important words important for the to solving the questions of the linear equation. Which one they? So, is, was आणि will यांचं मिनिंग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे इक्वल. काय लक्षात ठेवायचं आहे? इक्वल. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ग्रेटर असेल, आफ्टर असेल, एक्सीड असेल, इनक्रीज, त्यानंतर तुम्हाला ओल्डर असेल. तर असे वर्ड तुम्हाला इंडिकेट करणार आहेत प्लस. काय इंडिकेट करणार आहेत? प्लस. लेस असेल, बिफोर असेल, ॲगो असेल, त्याच्यानंतर डिक्रीज असेल, त्याच्यानंतर यंगर असेल. असे जे वर्ड्स आहेत ते इंडिकेट करणार आहेत मायनस. त्यानंतर प्रोडक्ट असेल, टाइम्स असेल. हे दोन वर्ड्स इम्पॉर्टंट करतात, म्हणजे तुम्हाला इंडिकेट करतायत मल्टिप्लायसाठी. रेशो असेल आणि डिवाइड असेल, यासाठी आपल्याला काय करायचं आहे? डिवाइडचं आहे. एवढं तुम्हाला बेसिक नॉलेज असलं पाहिजे. एवढं काय असलं पाहिजे? बेसिक नॉलेज असलं पाहिजे. तर एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. तर क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे? आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स टू म्हटल्यानंतर दोन कंडिशन गिव्हन असतात बेटा. आता ते कोणत्या कंडिशन गिव्हन असतील? लक्ष द्या. आता पण क्वेश्चन मध्ये दिले काय ते आपण समजून घेऊ. टू नंबर्स डिफर बाय 3. आता दोन नंबर्स आहेत, म्हणजे एक लार्जर नंबर आहे, एक स्मॉलर नंबर आहे. हे फिक्स आहे, हे समजून घ्यायचं. आता आपण कन्सिडरेशन करू. लेट्स लार्जर नंबर किंवा ग्रेटर नंबर म्हणा, ग्रेटर नंबर इज इक्वल टू आपण एक्स अज्युम करू. काय अज्युम करायचं? एक्स. आणि स्मॉलर नंबर इज इक्वल टू आपण वाय अज्युम केलं. क्लिअर झालं इथपर्यंत? आता कंडिशन अकॉर्डिंग टू कंडिशन सेकंड, what is the condition first? Sorry, according to condition first. कंडिशन फर्स्ट मध्ये काय दिलंय? टू नंबर्स डिफर बाय 3. डिफरचा मिनिंग असतो सबट्रॅक्शन, म्हणजे फरक, डिफरन्स. त्यांनी काय सांगितलंय? 2. मग लार्जर मधनं स्मॉलर करावं लागेल. जर स्मॉलर मधनं जर लार्जर केलं की निगेटिव्ह आन्सर येईल. निगेटिव्ह मध्ये डिफरन्स काही ऍप्लिकेशन्स मध्ये येणार नाही. म्हणून आपण काय केलं? लार्जर नंबर हा एक्स, त्याच्यातून आपण स्मॉलर नंबर मायनस केलं, आन्सर आलं 3. हा इक्वेशन नंबर फर्स्ट. परत अकॉर्डिंग टू कंडिशन सेकंड ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबरचं सम ऑफ कशाचं करायचं? ट्वाइस द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर कोण आहे? वाय. म्हणजे ट्वाइस केलं म्हणजे 2 टाइम्स. ट्वाइस म्हणजे किती? 2 टाइम्स. त्याचं सम कशात ऍड करायचं? ऍड. थ्राइस द ग्रेटर नंबर म्हणजे किती झालं? 3y. तुम्ही 2y प्लस 3x केलं तरी चालेल. किती झालं? सम ऑफ म्हणजे दोघांची सम. कोणाची? ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे 2y आणि थ्राइस द ग्रेटर नंबर म्हणजे x आहे. थ्राइस झालं 3 टाइम्स. त्याचं आन्सर जे आहे ते 90 आहे. हा इक्वेशन नंबर सेकंड. आता आपल्याकडे दोन इक्वेशन्स मिळालेले आहेत. त्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला इथं ग्रामर सोल्यूशनने जा किंवा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सने जावा. तर लक्ष द्या, या ठिकाणी पहिलं इक्वेशन काय दिलं बेटा? x मायनस वाय इज इक्वल टू 3. हा इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. आता या ठिकाणी आपण ग्रामर जावा किंवा तुम्हाला लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला एलिमिनेशन पण सॉल्व्ह करता येतं. एलिमिनेशन पण यूज करता येतं. इथं x, इथं y, इथं पहिलं इक्वेशन, इथं दुसरं इक्वेशन. याच्या बाजूला नाही म्हणजे 1 आहे, याच्या बाजूला नाही म्हणजे -1. इथं किती आहे? 3. इथे किती आहे? 2. आता एक काम करू, एक तर 3 ने याला मल्टिप्लाय करा, नाही तर 2 ने मल्टिप्लाय करा. कोणतेही करा, पण इक्वेशन 1 लाच होणार आहे. मग आपण काय करू? इक्वेशन नंबर 1 ला आपण मल्टिप्लाय करून टाकू 2 ने, म्हणजे 2 होऊन जाईल. चला, मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय 2. 2 ने मल्टिप्लाय केलं की झालं 2x प्लस या मायनस 2y इज इक्वल टू x इंटू 2 2x, y इंटू 2 2y, 3 2 जा 6. हा इक्वेशन नंबर झाला थर्ड.
ज्याला मल्टिप्लाय केलं थोड्याच वेळासाठी आपल्याला क्रॉस करून टाकायचं आहे. उरलेल्या याच्या खाली लिहा 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. हा इक्वेशन नंबर किती झाला? सेकंड. आता चेक करूयात इथं प्लस आहे तर मायनस आहे, सेम आहे. मेल फिमेलची जोडी आपण पाठीमागे सांगितलं होतं प्लस प्लस असेल किंवा मायनस मायनस असेल तर लिव्हिंग इक्वेशन मध्ये तुम्हाला करायचंय सबट्रॅक्शन. असं जर असल्यावर सबट्रॅक्शन करायचं. आणि जर समजा मेल फिमेलची जोडी प्लस मायनसची जोडी, मेल म्हणजे प्लस आणि मायनस म्हणजे फिमेल असं लक्षात ठेवायचं, असं काही नाही येते. तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला ऍडिशन करायचं. प्लस मायनस भेटले, मायनस प्लस भेटले, आपण करूयात ऍडिंग इक्वेशन 2 and 3. Adding equation 2 and 3. 2 काय आहे? 3x plus 2y is equal to 19. हा इक्वेशन नंबर 2 आहे. 2x minus 2y is equal to हा इक्वेशन नंबर 3 आहे. चला ऍडिशन केलं म्हणजे साइन चेंज करण्याची गरज नाही. 2 plus 3 5x आणि हे किती झालं 25. x is equal to 25 upon 5. x is equal to 5 जा 5 5 जा 25. डिफरन्स क्लिअर झाला. आता आपण करूयात पुट x is equal to 5 इन इक्वेशन नंबर 1 2 3. कोणतं सोपं वाटतंय? 1 सोपं वाटतंय. मग x मायनस y इज इक्वल टू 3 आहे. चला आता x व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 5 मिळाली. 5 मायनस y इज इक्वल टू 3. y हा पॉझिटिव्ह पाहिजे, y ला तिकडे या आणि 3 ला इकडे या. मग y याचा आन्सर आला 2 इज इक्वल टू y. y इज इक्वल किती आला? 2. शेवटी आन्सर लिहायला विसरायचं नाही. तर काही गिवन इक्वेशन वगैरे गिवन सोल्युशन वगैरे काही लिहित बसायचं नाही. आपण ते अज्युम केलं त्याचं उत्तर द्यायचं. म्हणून द ग्रेटर नंबर इज x इज इक्वल टू 2 या 3 आणि स्मॉलर नंबर इज y इज इक्वल टू 2. हे आपला आन्सर असेल. समजलं इथपर्यंत? काही डाऊट आहे? चलो नेक्स्ट एक्झाम्पल. चला बेटा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन दिलाय. काय क्वेश्चन मध्ये म्हटलंय? पूर्ण इन्फॉर्मेशन नाही. आता तुम्हाला अज्युम करावं लागेल. इथं लक्ष द्या की आय एम अ रेक्टँगल. रेक्टँगल म्हटल्यानंतर रेक्टँगलच्या अपोजिट साइड प्रॉपर्टी, रेक्टँगलची प्रॉपर्टी आपण शिकून घेऊ. रेक्टँगलची प्रॉपर्टी जी आहे पहिल्या नंबरची अपोजिट साइड्स आर इक्वल. दुसरा आहे ऑल अँगल्स इज इक्वल टू 90 डिग्री. आता आपल्याला तर बेटा या ठिकाणी रेक्टँगलची प्रॉपर्टी आहे अपोजिट साइड्स आर इक्वल आणि ऑल अँगल्स आर 90 डिग्री. एवढं नोंद पाहिजे. आता लक्ष द्या. अपोजिट साइड्स आर इक्वल म्हटल्याच्या नंतर इथे गिवन फिगर नुसार या ठिकाणी रेक्टँगल हॅव्हिंग अपोजिट साइड्स आर इक्वल. आता याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. अपोजिट साइड म्हणजे इथे झालं 2x प्लस y प्लस 8 इज इक्वल टू 4x मायनस y. चला आपण काय करूयात की x ला या ठिकाणी आपण इकडे सगळ्यांना इकडे घेण्याचा प्रयत्न करू. हे झालं 2x मायनस 4x प्लस y. हा y इकडे जाऊन मायनस इकडे जाऊन प्लस झाला आणि 8 मायनस 8 झालं. आता लक्ष द्या हे झालं मायनस 2x, हे झालं 2y इज इक्वल टू मायनस 8. जर या इक्वेशनला जर 2 ने डिवाइड केलं किंवा 2 कॉमन काढलं तर उरेल मायनस x, इथं उरेल y इज इक्वल टू मायनस 8. मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 8 अपॉन 2. मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2 1 2 4 म्हणजे मायनस 4. हा इक्वेशन नंबर फर्स्ट झाला पहिल्या कंडिशन नुसार. आता आपण दुसरी कंडिशन यूज करू. दुसरी कंडिशन म्हणजे पहिली आपण ही साइड याला अपोजिट दाखवलेलं आहे, मग ही साइड याला आपण अपोजिट दाखवू. मग काय झालं हे 2y इज इक्वल टू एक्स प्लस 4. हा एक्स जर इकडे आला तर मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4. हा इक्वेशन नंबर सेकंड झाला. आता फर्स्ट आणि सेकंड कडे जर पाहिलं तर एक्स एक्स सारखं आहे पण सारखंच आहे नाही, मायनस मायनस आहे. मग मी सांगितलं होतं मेल मेलची पण जोडी जमणार नाही, मायनस फिमेल फिमेलची पण जोडी भेटणार नाही. तर असं जर आलं तर सबट्रॅक्शन करा. काय करा? सबट्रॅक्शन. आणि प्लस मायनस आलं की ऍडिशन करा. मग सबट्रॅक्ट करू इक्वेशन. 4 मोठा आहे मायनस 4 की 4 4 मोठा आहे म्हणून 2 मायनस 1 करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. 2 काय आहे मायनस एक्स प्लस वाय
इज इक्वल टू 4 हा इक्वेशन नंबर सेकंड आणि ह्या ठिकाणी मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू हा इक्वेशन -4 हा झाला 1. आता सबट्रॅक्ट करायचं म्हणजे मायनसचा प्लस प्लसचं मायनस आणि मायनसचा प्लस. आता लक्ष द्या या ठिकाणी हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल झाला, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे बेटा. 2 मायनस 1 किती झालं 1y आणि 4 प्लस 4 झाला 8 y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपण काय करूयात पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन नंबर कोणता सपोर्ट 1 या 2 1 या 2 समजा आपण 2 मध्ये पुटअप केलं समजा 2 मध्ये तर काय होईल मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4 आहे. मायनस एक्स प्लस 2 इंटू वाय ची व्हॅल्यू आहे 8 इज इक्वल टू 4 मायनस एक्स प्लस हे झालं 16 4 झालं मायनस एक्स इज इक्वल टू 4 मायनस 16 मायनस एक्स इज इक्वल टू 60 मायनस जर 4 गेले बेटा तर 12 राहतात पण मोठ्या नंबरचं साईन मायनस आहे. मग हा मायनस इकडचा मायनस इकडचा मायनस जर समजा मी ह्या एक्स ला इकडे नेलं ह्या 12 ला इकडे आणलं तर एक्स हा पॉझिटिव्ह झाला देअरफॉर एक्स इज इक्वल टू झाला पॉझिटिव्ह झाला. तुम्ही कन्फ्युजन नाही करायचं ह्याला ॲट अ टाइम जर चेंज केलं ना तर ते हा एक्स इकडे आला पॉझिटिव्ह हा 12 झाला इकडे तुम्ही म्हणलं तर 12 पुन्हा इकडे गेला नाही तसं नाहीये त्याला ॲट अ टाइम जर आपण चेंज केलं ना असं पूर्ण फिरवलं तर काही बदल होणार नाही त्याच्यात. ओके ठीक आहे एक्स आणि वाय मिळालं. आता आपल्याला काय काढायचं बेटा फाइंड एक्स आणि वाय काढायचं फाइंड पेरिमीटर अँड एरिया वी नो द फॉर्म्युला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी. या ठिकाणी आपण लेंथला आपण या ठिकाणी इथं पहा की लेंथ किती आहे या ठिकाणी याची लेंथ किती आहे माहिती का आपल्याला एक लेंथ काढून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण काय करू एक बेड काढून घेऊ. ठीक आहे सॉरी त्याच्या अगोदर आपल्याला लेंथ माहित नाही तर लेंथ काढू. लेंथ इज इक्वल टू इजी साइड पकडायचं लेंथ इज इक्वल टू किती आहे 4x मायनस वाय 4x व्हॅल्यू किती आहे बेटा 12 आहे मायनस y ची व्हॅल्यू किती आहे 8 आहे. 12 4 जा 48 मायनस 8 हे झालं 40 हे झालं लेंथ आणि आपण काढूया तर ब्रेड्थ काय काढायचं ब्रेड्थ काढायचं ब्रेड्थ म्हणजे काय हे झालं 2 इंटू वाय 2 वाय ची व्हॅल्यू किती आहे बेटा 8 आहे 16 झालं. आता आपण काढूयात पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. आता मला सांगा पेरिमीटर ऑफ रेक्टँगल किती असणार आहे 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी असणार आहे 2 इन ब्रॅकेट एल ची व्हॅल्यू किती आहे 40 प्लस 16 हे किती झाले 40 प्लस 16 झाले 56. याचा आन्सर 112 6 टू 12 1 इज रिमाइंडर 5 टू 10 आणि 1 एवढं जे आलं. आता ह्याचं काही युनिट वगैरे काही माहित नाही आपल्याला म्हणून युनिट लिहून टाकायचं. एवढं झालं पेरिमीटर पेरिमीटर. आता काढूयात आपण एरिया काय काढायचा एरिया एल इंटू बी एल एल ची व्हॅल्यू किती आहे बेटा 40 आणि बी ची व्हॅल्यू किती आहे 16 मग किती झालं 16 टू जा 32 48 आणि 64 येणार आणि हे युनिट स्क्वेअर येणार हा झाला त्याचा एरिया. क्लिअर काय डाऊट आहे मनामध्ये काही डाऊट आहे चलो. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आता क्वेश्चन दिलाय फादर आणि त्याच्या सनचं. तर पहिल्यांदा तुम्हाला दोन गोष्टी माहित पाहिजे की फादर हा मोठा असणार आहे आणि सन लहान असलं पाहिजे नाही तर उलट केलं की प्रॉब्लेम होऊन जाईल. म्हणून लक्ष द्या की पहिल्यांदा आपण प्रेझेंट एज पकडू. एजचा क्वेश्चन आला प्रेझेंट एज पकडायला विसरायचं नाही म्हणून लेट प्रेझेंट एज ऑफ फादर फादरचं एज अगोदर लिहायचं एक्स इयर आणि प्रेझेंट एज ऑफ हिज सन सनचं जे आहे आपण वाय इयर घेऊ. आता आपण कंडिशन अप्लाय करू अकॉर्डिंग टू कंडिशन फर्स्ट मध्ये काय म्हणताय सम म्हणजे ऍडिशन करणे काय करणे सम म्हणजे काय ऍडिशन कुणाचं एज फादरचं एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. फादरची एज किती आहे सध्या एक्स किती आहे एक्स ट्वाइस म्हणजे किती टू टाइम्स एज ऑफ सन किती आहे वाय आहे म्हणजे 2 टाइम्स वाय त्याची ऍडिशन किती होतं म्हणतं त्यांनी 70 हा इक्वेशन नंबर फर्स्ट झाला. आता परत आपण दुसरी कंडिशन वाचू अकॉर्डिंग टू कंडिशन सेकंड बेटा
तर सेकंड मध्ये म्हणतात ते इफ वी डबल, डबल म्हणजे टू टाइम्स, ट्वाइस म्हणजे पण टू टाइम्स, डबल म्हणजे सुद्धा टू टाइम्स, डबल द एज ऑफ फादर. इफ वी डबल द एज ऑफ फादर, एज ऑफ फादर किती आहे 2, त्याची डबल किती 2 इयर्स, किती झालं 2 इयर्स, 2 ने मल्टिप्लाय करायचं. एज ऑफ फादर ऍड 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 म्हणजे काय करायचं प्लस करायचं टू द एज ऑफ सन. एज ऑफ सन किती आहे वाय इज इक्वल टू किती आहे 95 येतं असं त्यांचं म्हणणं आहे. हा इक्वेशन नंबर सेकंड. आता याला आपण सॉल्व्ह करू. लक्ष द्या आता. एक्स वाय पहिला इक्वेशन दुसरा इक्वेशन, या ठिकाणी आपल्याकडे एक्स आहे 1, इथं आहे 2, कोइफिशियंट शेजारची व्हॅल्यू पाहिजे, इथं 2 आहे, इथं y आहे. तुम्ही म्हणा तर इथं आदला बदल येते, एकदा ऍड करा एकदा सबट्रॅक्ट करा, पण खूप छोट्या व्हॅल्यूज आहेत. मग आपण काय करू, ह्या इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करू म्हणजे इथं 2 होऊन जाईल. मग आपण याला आपण मल्टिप्लाय करू 2 ने, किती मल्टिप्लाय करू 2 ने इक्वेशन नंबर 1 ला. मग मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1/2 मल्टिप्लाय इक्वेशन 1/2. मग किती झालं 1 इंटू एक्स 2 इंटू एक्स सॉरी 2x 2 इंटू 2 4y 70 इंटू 2 140. हा इक्वेशन नंबर थर्ड झाला. पहिल्याला क्रॉस करू. उरला कोणता इक्वेशन 2x प्लस y इज इक्वल टू 95. हा इक्वेशन नंबर 2 झाला. आता मला सांगा इथं प्लस साइन आहे, इथं प्लस साइन आहे, प्लस प्लस नाही जमणार ना जोडी, प्लस प्लस मेन मेनची जोडी लावता येईल का, नाही लावता येणार. मायनस ची मायनस मायनसची जोडी नाही लावता येणार, म्हणजे ते टोटल दूर दूर जातील, प्लस प्लस दूर दूर जातील, मायनस मायनस दूर दूर जातील, एकत्र येणार नाही. एकत्र येण्यासाठी प्लस मायनस पाहिजे, म्हणजे मेल फिमेल पाहिजे. तर इथं या कंडिशन्स मध्ये तुम्हाला सबट्रॅक्ट होईल, ते एकानंतर एकापासून दुसरं दूर दूर जाईल, मेल मेल आणि फिमेल जोड्यांची जोडी जमणार नाही, सबट्रॅक्ट करायचं. जर असं असेल ना, मेल फिमेल जर असेल तर ऍड होतील, एकत्र होतील, एकत्र येतील, आहे की नाही. त्या कंडिशन मध्ये कशी कंडिशन प्लस प्लस आहे म्हणजे सबट्रॅक्ट करावं लागेल. काय करावं लागेल सबट्रॅक्ट. 140 मोठा आहे हे लहान आहे, मग आपण सबट्रॅक्ट इक्वेशन 1 मोठा आहे 140 की 95 140 आहे म्हणजे थर्ड मायनस इक्वेशन 2. आता मला सांगा थर्ड कोणता इक्वेशन आहे 2x प्लस 4y इज इक्वल टू 140. हा इक्वेशन नंबर थर्ड झाला. आणि हा 2x प्लस y इज इक्वल टू 95 हा इक्वेशन नंबर सेकंड झाला. हा झाला मायनस मायनस मायनस, हे गायब झालं कॅन्सल. 4 मधनं जर 1 मायनस केलं की 3y राहील, 95 मधनं जर हे जर केलं तर 45 राहतं. आता मला सांगा y इज इक्वल टू 45 अपॉन 3, y इज इक्वल टू 3 1 जा 3 1 जा 3 आणि किती झालं 3 5 जा 15, y इज इक्वल टू 15 आलं. आता आपण पुट करू. पुट y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन नंबर 1 2 3. कोणता सोपा आहे 1 सोपा आहे. किती असणार x प्लस 2y इज इक्वल टू 70. या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण पुटअप करणार आहोत. x प्लस 2 इंटू y ची व्हॅल्यू किती आहे बेटा 15 आहे, इज इक्वल टू 17. आता मला सांगा x ला x प्लस 2 इंटू 15 किती झाले 30 झाले बेटा. या ठिकाणी 70, हा इकडे जाऊन 30 काय होणार मायनस होणार. याचा आन्सर आला 40. एवढं तर अक्कल पाहिजे. एज ऑफ फादर जो आहे तो मोठी आली याच्यापेक्षा. लक्ष म्हणून द्यायचं द प्रेझेंट एज ऑफ सन, सन नाही फादर ना, फादर इज एक्स इज इक्वल टू 40 इयर. किती वर्ष आहे 40 इयर. and the present age of his son is y is equal to 15 year. यात काही वाटतंय शंका यामध्ये. आतापर्यंत आपण 3 एक्झाम्पल जे आहेत आपण पाहिलेलं आहे. आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 4. तर बेटा आता ह्या एक्झाम्पल मध्ये नंबर्स वगैरे काही नाही दिले, एक फ्रॅक्शन दिलंय. फ्रॅक्शन म्हटल्याच्या नंतर त्याचा फॉर्म असतो a बाय बी. मग वरचे जे असतं ते असतं न्यूमरेटर. काय असतं न्यूमरेटर असतं, आणि याला आपण म्हणूया तर डिनॉमिनेटर. खालचा तो डाऊनचा डिनॉमिनेटर, डाऊनचा डिनॉमिनेटर, उरलेला न्यूमरेटर. या ठिकाणी ए बी ने घेता आपण एक्स वाय घेतलं तरी चालेल. मग एक्स आपण न्यूमरेटरला आणि वाय आपण डिनॉमिनेटरला अजून करू. मग लक्ष द्या. लेट्स numerator of fraction
is x, denominator of fraction is y, आणि या ठिकाणी fraction becomes x by y. क्लिअर इथपर्यंत? आता आपण कंडिशन अप्लाय करू. काय कंडिशन आहे रे बाबा? द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज डिनॉमिनेटर कोण आहे? y. मग अकॉर्डिंग टू कंडिशन फर्स्ट कंडिशन मध्ये काय म्हणतात? डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन म्हणजे y त्याच्यानंतर लागलंय डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन नंतर लागलंय इजचा मिनिंग असतो इक्वल. 4 मोर दॅन, मोर इंडिकेट करतं प्लस, लक्षात ठेवा. 4 मोर दॅन प्लस 4 केलं ट्वाइस इट्स न्यूमरेटर किती आहे? x आहे. x ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं. हा इक्वेशन भेटला. लक्ष द्या, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन म्हणजे y हा 4 ने जास्त आहे कशापेक्षा? 2x. म्हणजे x म्हणजे न्यूमरेटर मध्ये जर 2 टाइम्स केले आपण, न्यूमरेटरचे जर 2 टाइम्स केले, त्याच्यात जर 4 ऍड केलं की कोणाची व्हॅल्यू मिळते? डिनॉमिनेटरची मिळते. म्हणजे काय? 2x प्लस 4 म्हणजेच y आहे. म्हणजे काय सांगितलं त्यांनी? डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर म्हणजे y इज इक्वल टू तो 4 मोर आहे. 4 मोर म्हटल्यावर प्लस लिहिलं, जर लेस असतं तर मायनस लिहिलं असतं. 4 मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर किती आहे? x आहे. 2x प्लस 4 करून टाकायचं. याला जर व्यवस्थित लिहायचं असेल तर y ला तिकडे घेऊन चला किंवा x ला इकडे घ्या ॲज युअर विश. आता आपण काय करू? x ला इकडे घेतलं तर 2x किती झालं हे? -2x प्लस y इज इक्वल टू 4. हा इक्वेशन नंबर फर्स्ट झाला. आता आपण कंडिशन यूज करू दुसरी. अकॉर्डिंग टू कंडिशन सेकंड कंडिशन काय म्हणते? डिनॉमिनेटर बिकमचा मिनिंग असतो काय रे? काय असतो डिनॉमिनेटरचा? बिकमचा मिनिंग असतो इक्वल. डिनॉमिनेटर म्हणजे काय? y बिकम्स इज इक्वल टू 12 टाइम्स द न्यूमरेटर. 12 times the numerator. If both numerator and denominator are reduced by 6, तेव्हा इथे गोंधळ निर्माण होतो. काय म्हटलं त्यांनी? डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. जर दोघांच्या मध्ये 6 जर आपण मायनस केलं, म्हणजे 6 समजा डिनॉमिनेटर मधून मायनस केलं, 6 समजा आपण न्यूमरेटर मधून मायनस केलं, तर न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर हा 12 टाइम्स असतो. किती असतो? 12 टाइम्स. क्लिअर झालं का? काय म्हटलं त्यांनी? डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स किंवा 12 टाइम्स द न्यूमरेटर म्हणजे किती? किंवा हा जो आहे y जो आहे x च्या 12 टाइम्स आहे, किंवा हा y म्हणजे तुमचा डिनॉमिनेटर, x म्हणजे काय? न्यूमरेटर जो डिनॉमिनेटर आहे न्यूमरेटरच्या 12 टाइम्स आहे, पण किंवा याच्यामधून 6 मायनस केले आणि याच्यामधून 6 मायनस केले तर लक्ष द्या, हा एक कम्प्लीट नंबर आहे. त्याच्यामुळे 12 ला लिहित असताना असं ब्रॅकेट मध्ये लिहायचं. आता याला सॉल्व्ह करून घेऊ. y minus 6 12x minus 72. चला आता आपण काय करू? 72 ला इकडे घेऊन येऊ. -6 प्लस 72 इज इक्वल टू 12x आणि हा y मायनस मध्ये गेला. याचं आन्सर येतं 66 इज इक्वल टू 12x मायनस y. याला जर रिलेटिव्ह व्यवस्थित केलं 12x मायनस y ऍट अ टाइम इक्वेशन चेंज केलं. या साइनचा मिनिंग असतो ऍट अ टाइम. दोघांना केलं तर साइन मध्ये बदल होणार नाही. हा इक्वेशन नंबर सेकंड. या ठिकाणी प्लस आहे, या ठिकाणी मायनस आहे. y सारखा आहे, y सारखा आहे. मग प्लस मायनस आहे, जोडी बनेल म्हणून ऍडिशन करायचं. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. 1 आणि 2 जर ऍडिंग केलं तर 1 किती आहे? 2x प्लस y इज इक्वल टू 4. हा इक्वेशन नंबर 1 आहे. आणि हे 12x मायनस y इज इक्वल टू 66. हा इक्वेशन नंबर सेकंड आहे. चला इथे कॅन्सल होणार. 2 मधनं 12 जर गेले, 12 रुपीज आहेत पण 2 रुपीज तुम्हाला द्यायचे म्हणजे 10x झालं. आणि या ठिकाणी झालं हे 70. x इज इक्वल टू 70 अपॉन 10. 10 10 10 7 x इज इक्वल टू 7 आलं. आता ही व्हॅल्यू आपण कुठं करू बेटा? पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन नंबर 1 2. कोणता आहे? 1 सोपं की 2 आहे? 1 मध्ये कुठं केलं समजा तर आपल्याकडे आहे -2x प्लस y इज इक्वल टू आहे 4. 2 ला 2, x व्हॅल्यू आहे 7 प्लस y इज इक्वल टू 4. 7 टू द 14 मायनस
प्लस वाय इज इक्वल टू 4, वाय इज इक्वल टू 4 प्लस हे मायनस झालं प्लस वाय इज इक्वल टू किती झालं 18. म्हणून लक्ष द्या, एक्स आणि वाय आलं म्हणजे आन्सर नाही आला. आता फ्रॅक्शन काढायचं आहे. फ्रॅक्शन बिकम्स एक्स बाय वाय इज इक्वल टू, एक्स ची व्हॅल्यू आहे 7 आणि वाय ची व्हॅल्यू आहे 18. हे आपला आन्सर रिक्वायर आहे. क्लिअर? काही डाऊट आहे? चलो नेक्स्ट एक्झाम्पल आता पाहूयात आपण 5th नंबरचा. तर बेटा आता ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथं नंबर्स वगैरे काही दिलेले नाहीये, इथं नंबर्स वगैरे काही दिलेले नाहीये, ए आणि बी बॉक्स दिलेत. म्हणून या ठिकाणी लक्ष द्या, एक पेनीचं तुम्हाला एक्झाम्पल, तो पेन. समजा एक पेन घेतलं, एका पेनची किंमत 5 रुपये, मल्टिप्लाय करून द्यावं लागेल, टोटल रुपीज किती 5 रुपीज. समजा 2 पेन घेतले, 5 रुपयाचेच आहे, म्हणजे 2 5 10 करावं लागेल की नाही. इथे सेम ॲज तीच कन्सेप्ट आहे बेटा. म्हणून नंबर ऑफ बॉक्सेस किती आहेत हे दिलेले आहे त्यांनी. Two types of boxes A and B are placed in the trucks having capacity of 10 tons. दोघांची कॅपॅसिटी किती आहे 10 टन्स आहेत. वेन 150 बॉक्सेस ऑफ म्हणजे वेट दिलेलं नाहीये. वेट दिले का म्हणून आपण लक्षात ठेवू, लेट वेट ऑफ ए बॉक्स वेट किती आहे x kg, किती आहे x kg. आणि वेट ऑफ बी बॉक्स आहे y kg. क्लिअर झालं? आता तुम्हाला सांगितलंय तशाच पद्धतीनं इथपर्यंत त्यांनी म्हटलंय 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस ए आणि बी प्लेस इन द ट्रक हॅविंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स. म्हणजे दोघंही मिळून ए आणि बी ची कॅपॅसिटी पूर्ण 10 टन्स होईल. टन म्हणजे असतं 1 टन इज इक्वल टू 1 2 3 1000 kg. एवढं तर माहिती आपल्याला. आता लक्ष द्या, वेन 150 बॉक्सेस, कुणाचे 150 टाइप ए चे, टाइप ए ला आपण काय पकडलंय, टाइप ए चे किती केजीचे आहेत x केजीचे आहेत, म्हणजे 150 इंटू x हे झालं टोटल वेट ऑफ एच. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पेनीचं जसं सांगितलं होतं मी, तसं तुमच्याकडे 150 बॉक्सेस आहेत ए चे आणि प्रत्येकाचं वेट आहे एक्स. टोटल वेट किती झालं 150 एक्स याचे प्लस 100 बॉक्स ऑफ बी 100 आणि एका बॉक्सचा वेट किती आहे वाय. असं दोघांचं वेट पकडून ते म्हणतात 10 टन. पण एका टन मध्ये 1000 केजी असतं, 1000 केजी असतं. मग लक्ष द्या, याला करून घेऊ सॉल्व. 150x प्लस 100y इज इक्वल टू, या ठिकाणी 1 2 3 आणि याच्यावरचा एक 0. आता आपण करूयात, इथं 150 आणि 50 मधनं 100 जर कॉमन काढायचं मला 150 येणार नाही, आपण 50 कॉमन काढू. इथं आलं 53 जा 3, 53 जा 150 प्लस 52 जा 100 इज इक्वल टू 1 2 3 आणि 4 आहेत, सॉरी. आता लक्ष द्या, या ठिकाणी हा 50 इकडे जाणार, मग हा होणार 3x प्लस 2y इज इक्वल टू, हा 50 इकडे जर गेला तर 1 2 3 4 अपॉन 50, 1 0 1 0 कॅन्सल, 5 1 5 2 जा, म्हणजे या ठिकाणी 3x प्लस 2y इज इक्वल टू 5 2 जा 10, म्हणजे 200 येतं इक्वेशन नंबर फर्स्ट. क्लिअर? आता द्यायचं अकॉर्डिंग टू कंडिशन सेकंड. अकॉर्डिंग टू कंडिशन सेकंड मध्ये काय म्हणतात, इफ वेट 10 टन्स, तेव्हा बेटा इथपर्यंत झालेलं होतं. वेन 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए अँड 100 बॉक्सेस ऑफ बी इज लोडेड इन द टन्स, इट वेट इज 10 टन्स. इथपर्यंत क्लिअर झालं. बट इथून कंडिशन बदलली पहा. वेन 260 बॉक्सेस ऑफ ए, 260 ए चे आहेत, एचं वेट किती आहे 2x, म्हणजे सॉरी x. 260 बॉक्सेस आहेत ए चे आणि प्रत्येकाची वेट किती आहे x आहे. त्याच्यात जर आपण ऍड केलं, कुठे आहे 260 boxes of A are loaded in the trucks, it can still accommodate 40 boxes of B. 40 boxes of B, B चं वेट किती आहे y आहे. तेव्हा किती होतं म्हणतात त्यांनी, तेव्हा किती होतं लोडेड, सेम फुल्ली म्हणजे किती वेट आहे त्याचा 10 किती होतं टन. एका टन मध्ये किती आहेत 1000 होते, 1000 केजी. आपल्याला माहिती आहे 1 टन इज इक्वल टू 1000 केजी. एवढं पाठ पाहिजे. चलो आता मला सांगा 40च्या टेबल मध्ये हे काही येत नाही, 20 कॉमन काढू दोन्ही साईडला. 20 कॉमन काढायचं म्हटल्यानंतर 2 ने डिवाइड करा. पहा 2 1 चा 2, 2 3 चा 6, 0 बाहेर आल्यामुळे काही डिवाइड करण्याची गरज नाही. प्लस 2 2 चा 4, 22 चा 40 झालं आहे, इज इक्वल टू 100 इंटू 1 2 3, हे झालं 13x प्लस 2y
इज इक्वल टू 10 हे 1 2 3 अपॉन किती झालं 20. 0 0 गेट कॅन्सल, 2 1 जा 2 2 5 जा म्हणजे 500 होणार तिथं. 13x प्लस 2y इज इक्वल टू या ठिकाणी 500. हा इक्वेशन नंबर सेकंड झाला. फर्स्ट आणि सेकंड मध्ये जर चेक केलं तर इथं 2y आहे, इथं 2y कॅन्सल होऊ शकतो, पण प्लस प्लस आहे, सेम जोडी जमणार नाही. सेम जोडी जमणार नाही म्हणून आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्ट. मोठं कोण आहे इथं आहे, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. 2 किती आहे 13x प्लस 2y इज इक्वल टू 500. हा इक्वेशन नंबर 2. आणि या ठिकाणी 3x प्लस 2y इज इक्वल टू ह्या ठिकाणी x 200. आता आपल्याला सबट्रॅक्ट करायचं म्हणजे याचं साइन मायनस, याचं साइन मायनस, याचं साइन मायनस. 13 मायनस 3 10x हे झालं कॅन्सल, आणि ह्या ठिकाणी 500 मायनस 200 300. सो x इज इक्वल टू 300 अपॉन 10 म्हणजे x ची कॅपॅसिटी आहे 30 kg. क्लिअर. आता या ठिकाणी आपल्याला परत ही व्हॅल्यू आपण पुटअप करू. पुट x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन सिंपल कोणतं आहे 1 2 3 पैकी 1 2 3 पैकी कोणती सिंपल आहे 1 जर पकडला आपण तर 1 मध्ये किती होतं 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. 3 इंटू एक्स व्हॅल्यू 30 आहे प्लस 2y इज इक्वल टू 200. हे 90 झालं प्लस 2y इज इक्वल टू 200. 2y इज इक्वल टू 200 मायनस हे 90 झालं. 2y इज इक्वल टू 90 जर गेलं तर किती येतं 110. आता हे y इज इक्वल टू 10 अपॉन 2. y इज इक्वल टू झालं 2 5 जा 10 आणि 2 5 जा 10 kg. लिहायला विसरायचं नाही. वेट ऑफ ए बॉक्स x इज इक्वल टू किती आलं 30 kg. आणि वेट ऑफ बी बॉक्स इज इक्वल टू y इज इक्वल टू 55 kg. क्लिअर. काय डाऊट आहे मनामध्ये. या ठिकाणी आपला एक्झाम्पल नंबर 5 झाला. एक्झाम्पल नंबर पाहूयात. तर बेटा आता हा तुम्हाला क्वेश्चन सिंपल विचारलाय की या ठिकाणी एक जर्नी आहे 1900 किलोमीटर 1900 किलोमीटर. या ठिकाणी सम डिस्टन्स म्हणजे एक्झॅक्टली इक्वल नाही म्हटलंय, सम डिस्टन्स समजा एवढा डिस्टन्स त्यांनी कशाने केलाय, कशाने बसनी गेला बिचारा तो, आणि नंतर सम डिस्टन्स तो एरोप्लेनने गेला. आता किती डिस्टन्स गेला काही माहित नाही, बसने आपण एक्स पकडू, एरोप्लेनने वाय पकडू, आहे की नाही. म्हणून लेट डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस हे एक्स किलोमीटर गेला, किती गेला एक्स किलोमीटर, आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन किती आहे y किलोमीटर. परत त्यांनी म्हटलंय स्पीड वगैरे काही सांगितलंय तर स्पीड लिहून टाकू. स्पीड ऑफ बस किती आहे, ॲव्हरेज स्पीड ऑफ बस जे आहे 60 किलोमीटर पर आवर आहे, आणि ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन 700 किलोमीटर पर आवर आहे. आता लक्ष द्या, आणि टोटल टायमिंग त्यांनी कंडिशननुसार बदलत पण केले. त्यांनी सांगितलंय बेटा हे लक्ष द्या, टोटल टाइम टू रिक्वायर टू जर्नी जे आहे ते 5 आवर्स आहे. एवढी बेसिक कंडिशन झाली. आता आपण कंडिशन अप्लाय करू. अकॉर्डिंग टू कंडिशन फर्स्ट कंडिशन काय म्हणताय, बसनी आणि एरोप्लेननी किती डिस्टन्स गेला तो आउट ऑफ द 1900 किलोमीटर सम डिस्टन्स म्हणजे एक डिस्टन्स गेला कशाने बसनी, आणि वाय डिस्टन्स गेला एरोप्लेननी. ह्या दोन्ही डिस्टन्सची ऍडिशन किती होणार x प्लस वाय इज इक्वल टू 1900. हा इक्वेशन नंबर फर्स्ट झाला. आता अकॉर्डिंग टू कंडिशन सेकंड, सेकंड मध्ये काय म्हणतायत बेटा, काय म्हणतायत बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड 60. आता मला सांगा 60 ने जात असाल
5 तास दिलंय, टोटल टायमिंग दिलंय. म्हणजे टायमिंग मला बसनी पण लागलेलं असेल आणि टायमिंग मला एरोप्लेननी पण लागलेलं असेल. दोघांचा टायमिंग पकडून मला किती लागलाय? 5 तास लागले. तर आपण कंडिशन अप्लाय करू. टाईम रिक्वायर्ड फॉर टाईम रिक्वायर्ड फॉर बस, त्यासाठी आपण T1 पकडू. T1 म्हणजे मला सांगा, चा फॉर्म्युला डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू स्पीड राहतं. D म्हणजे स्पीड लक्षात ठेवा. आता मला सांगा याच्यानुसार टाइमचा फॉर्म्युला काय होईल? D/T इज इक्वल टू किती आपण काय म्हणतो? DSTV म्हणजे डिस्टन्स. DSTV मुद्दामून म्हणतोय मी. तर D म्हणजे डिस्टन्स, T म्हणजे टाइम, V म्हणजे स्पीड. यावरून टायमिंगचा फॉर्म्युला डिस्टन्स डिवाइड बाय स्पीड इज इक्वल टू टाइम. माहिती आहे का? मग टायमिंगचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन स्पीड. मग T1 इज इक्वल टू डिस्टन्स किती घेतला तू? बसने डिस्टन्स किती गेला? बसचा डिस्टन्स किती आहे? याचा डिस्टन्स गेला आणि स्पीड किती आहे? 60. एवढे तास त्याला कशाने लागले? बसने. आता करूयात आपण टाइम रिक्वायर फॉर एरोप्लेन. एरोप्लेनची टायमिंग किती लागणार आहे? त्याला आपण पकडू T2 म्हणजे डिस्टन्स आहे y आणि स्पीड आहे 700. हे झाले तास. मग मला सांगा कंडिशन दुसरी काय म्हणते? टोटल टायमिंग जो लागला आपल्याला 5 तास लागला. पहिल्यासाठी टायमिंग किती लागला? x डिवाइड बाय 600, दुसऱ्यासाठी y डिवाइड बाय 700 इज इक्वल टू 5. याला सिम्प्लिफाय करून टाकू. 700 याला मल्टिप्लाय करा. 700 into x 700x plus 60 into y 60y upon 60 into 700 is equal to 5. चला या ठिकाणी किती होणार? 700x plus 60y is equal to 5 into 60 into 700. चला काही कॉमन येतं का? आता कॉमन जर पकडण्याचा प्रयत्न केला तर 10 पण येतं, 20 पण येतं. 30 मध्ये हे काही येणार नाही म्हणून आपण 20 आपण इथून काढू. 20 जर काढलं तर 0 एक सोडून द्या, 0 कॉमन काढल्यामुळं 2 3 जा 6 आणि इथे एक राहिला 2 5 जा 35 इंटू 2 केलं 70 येतं. x प्लस 23 जा इज इक्वल टू 5 इंटू 60 इंटू 700. चलो 35x प्लस 3y इज इक्वल टू 5 इंटू 60 इंटू 700 आणि हा मल्टिप्लायचा डिवाइडला गेला. 21 जा 20 23 जा. चला आता याला सॉल्व्ह करून घेऊ. प्लस 3y इज इक्वल टू मला सांगा किती झालं? या ठिकाणी 5 3 जा 15, 15 7 जा 105 आणि हे 0. हा इक्वेशन नंबर झाला सेकंड. आता पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशन कडे जर पाहिलं तर इथं x आहे, इथं इथं पहा एक्स वाय. इथं पहिला इक्वेशन, इथं दुसरं इक्वेशन. पहिल्या इक्वेशन मध्ये 1 म्हणत आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये 35 आणि 3. 35 ने याला मल्टिप्लाय करायचं म्हटलं तर खूप कॅल्क्युलेशन वाढेल. 3 ने मल्टिप्लाय करू इक्वेशन नंबर 1 ला. चला आता मी क्वेश्चन काय करतो? क्वेश्चन या ठिकाणी आपण रिमूव्ह करू. क्वेश्चन या ठिकाणी आपण रिमूव्ह करू. क्वेश्चन आपण या ठिकाणी रिमूव्ह करू. चलो काय झालं? आपण मल्टिप्लाय इक्वेशन कोणत्या मल्टिप्लायला करू? मल्टिप्लाय इक्वेशन नंबर या ठिकाणी मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय 3 ने 3 ने मल्टिप्लाय केलं की झालं 3x प्लस 3y इज इक्वल टू 19 3 जा 57. एवढा आला इक्वेशन नंबर 3. पहिल्या इक्वेशनला कट मारू. दुसरा आणि तिसऱ्याकडे पाहिलं तर 3y प्लस प्लस आहे. ते कॅन्सल होते सबट्रॅक्शन म्हणून 2 मधनं 3 मायनस करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 मायनस 3 2 मायनस 3. आता मला सांगा या ठिकाणी 2 किती आहे तुमच्याकडं? 35x प्लस 3y इज इक्वल टू 10500. हा इक्वेशन नंबर 2 झाला आणि हा 3x प्लस 3y इज इक्वल टू 5700 झाला. हा इक्वेशन नंबर 3 झाला. चला सबट्रॅक्ट करायचं. मायनस 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 हे झालं 32x. हे झालं गायब. 0 मायनस 0 0 0 मायनस 0 0. 15 मायनस 7 जर केले तर 8 राहतं. इथं राहतं 9. हे झालं 48. जर कळत नसेल तर बाजूला आपण सॉल्व्ह करून घेऊ. 0 0 झालं 7 0 0 आणि इथं 5. चला 0 0 मायनस करतो. इकडून 1 घेतला, याच्याकडे नाही आहे. इकडून आपण 10 घेतला होता, 9 झालं. इथं 15 झालं. 15 मायनस 8 झालं. 9 मायनस 5 इथं 0 झालेलं बेटा.
9 - 5 4 48 झाले. चलो आता या ठिकाणी x इज इक्वल टू 48 अपॉन 32. आता 16 चा टेबल येतो. 16 2 जा 32, 16 3 जा 30, 48 सॉरी. x इज इक्वल टू किती झाला? 2 1 जा 2 2 5 जा म्हणजे 150 झालं आहे. काय झालं? 150. x म्हणजे डिस्टन्स कशाने कव्हर केलेलं ते नंतर लिहू आपण. पुट x इज इक्वल टू 150 इन इक्वेशन नंबर 1 मध्ये. 1 मध्ये जर पुटअप केलं x प्लस y इज इक्वल टू 1900. x ची व्हॅल्यू किती आली? 150 प्लस y इज इक्वल टू 1900. y इज इक्वल टू 1900 मायनस 150. y इज इक्वल टू 0 minus 0, 10 minus 5 5, 8 minus 1 750 किलोमीटर. आणि या ठिकाणी सुद्धा किलोमीटर. आता लिहायला विसरायचं नाही. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द बस किती आलं? x इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस x इज इक्वल टू 150 किलोमीटर आणि टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन y इज इक्वल टू 750 किलोमीटर. जरी तुम्हाला टायमिंग जरी विचारलेलं असेल तर टायमिंग सुद्धा तुम्हाला डिस्टन्स च्या फॉर्म्युला सॉल्व्ह करता येतं. डी म्हणजे काय? d इज इक्वल टू टीव्ही. यानुसार तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. डिस्टन्स मिळालं, स्पीड माहिती आहे. डिस्टन्सला स्पीडने डिवाइड केलं तर टायमिंग येतो. बसने आणि एरोप्लेनने सुद्धा. जसा क्वेश्चन विचारला त्या पद्धतीने आपल्याला आन्सर द्यावं लागेल. म्हणजे या ठिकाणी आपलं 1.5 चे एक्सरसाइज आहे ते आपल्याला क्लिअर झालेले आहे आणि याच्यानंतर आपण लेक्चर कंटिन्यू करणार आहोत. तर आपण पाहूयात प्रॉब्लेम सेट झालं किंवा आपण सिम्युलॅरिटीकडे वळू. या ठिकाणी लेक्चर पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच. जय हिंद, जय भारत.